नमस्कार मंडळींनो, आज आपण माळबोर येथील सदन शेतकरी श्री गुलाब हसबे काका यांच्या शेतात आलेलो आहोत. तर त्यांच्यासोबत सहाय्यक कृषी अधिकारी श्री देशमोड साहेब सुद्धा इथं आहेत. मुलाखत घेऊया त्यांची. तर देशमोड साहेब, शिवबागा अंतर्गत कपास क्रांती योजनेमधील HDPS योजनेअंतर्गत घन लागवडीमध्ये या गटाला बियाणं भेटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये लागवड 3 बाय अर्धा फुटावर झालेली आहे. तर किती बॅगा लावले तुम्ही शेतामध्ये? 6 बॅगा. किती अंतरावर? 3 बाय अर्धा. 3 बाय अर्धा फूट. बरं, बेडवर का घेतलं बरं यावर्षी? यावर्षी म्हणजे जरा पाणी जास्त दरवर्षी राहते, यावर्षी म्हणून बेडवर लावून पाहिलं. बरं. यावर्षी अल निनोचा परिणाम आहे, त्यामुळे बेडवर लावणं अत्यंत गरजेचं. तुम्ही ते पॅटर्न वापरला तर तुमचं खूप नमस्कार धन्यवाद. शेतकरी दादा ताईनो. काय मजुरीनं लेबर आहे तुमच्याकडे? 250 रुपये. 250 रुपये. आणि फवारणी कोणकोणती केली? फवारणी त्या याच्यामध्ये टी सोसायटी केली. हां, अजून कीटकनाशक कोणतं मारलं? कीटकनाशकचं ते दुसरं याच्यासाठी लिंबोळी अर्क म्हणून वापरलं. ह्या किडीसाठी. अजून किडीसाठी वाढ रोधक यांना वापरणार किती दिवसानंतर? जवळ 40 ते 50 दिवसानंतर. 10 दिवसापर्यंत वापरणार. बरं. यावर्षी तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे कापूस बेडवर लावलं आणि साध्या कापसामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? बेडवर जरा ॲव्हरेज जास्त असल्यामुळं हां, त्याच्यामुळे लागवड जास्त केली. विशेष म्हणजे काय होतं या बेडमुळे, बघा तुमच्या शेतात पाणी जे काही कमी झालं असतं ते हे पिकाला मुरते, आणि जर जास्त झालं तर या सरी वाटे. वाहिर. हां, धन्यवाद.